प्रसादाची किंवा लग्नाच्या पंक्तीत वाढली जाणारी बुंदी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी पाव किलो बेसन घेतले, थोडं थोडं पाणी घालून त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ बॅटर बनवायचं नाहीये। सगळ्यात शेवटी चिमूटभर खाण्याचा सोडा घालून फेटून घ्यायचंय। पाक बनवण्यासाठी मी इथे साखर घेतली आहे, त्यामध्ये साखर बुडेल इतपत पाणी घेऊन 2 ते 3 मिनिटं साखर विरघळल्यानंतर पाक शिजवून घ्यायचा आहे। सगळ्यात शेवटी वेलची पूड घालायची आहे। तेल कडकडीत गरम करून यामध्ये बुंदी पाडून घ्यायची आहे। तुम्ही झारा किंवा चाळणी वापरू शकता। एका वेळेला खूप जास्त बुंदी तेलात पाडायची नाहीये, नाहीतर ती एकमेकांना चिटकू शकते। 2 मिनिटं फक्त आपल्याला तेलात तळून घ्यायची आहे। आता इथे ही सगळी बुंदी आपण कोमट पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। एकसारखे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 2 ते 2.5 तास छान मुरून द्यायची आहे। मध्ये मध्ये 1-2 वेळा हलवून घ्यायची आहे। तर ही आपली प्रसादाची बुंदी तयार झालेली आहे। संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा।